तर नमस्कार भावांनो, सध्या आम्ही रानामध्ये आलेलो आहे. हे शेठ आमचे डोक्यावरती पाठी घेऊन चालत आहेत. तर आम्ही निघालोय आता गोट्याची साफसफाई करायला. आम्ही म्हशी घेतल्यात ना, ते उद्या आणायचे आहेत, तर ते सगळे साफसफाई करायची आहे. आमची मसर पाणी तुम्ही बघू शकता केलेली आहे. चोरांनी सगळं पूर्ण टाकून यातलं सगळं चोरून नेलेलं आहे. तर आता हे माणसाने रानातलं पाणी कसं प्यायचं सांगा मला. फायनल पोचलेलो आम्ही आता शेडवरती. हे आमचं शेड आहे. हे ऊस, तिकडं विहीर आहे. जर तुम्ही आता शेडची अवस्था बघू शकता, खूप वर्ष झालं हे पडून होतं. त्याला आता आम्ही रिनोव्हेशन करत आहे. एवढी सगळी घाण होती, तुम्हाला झाल्यानंतर व्हिडिओ दाखवीनच कसं क्लीन झालंय. ते बाबा बसलेत म्हस चारत. काय म्हशीसोबत बोलतात, खूप वेळ झालं आम्हाला प्रश्नच पडलेला. नुसता दुरळा. मकला खत टाकायला निघालाय गडी आमचा. तो गेला होता खत टाकायला, पण त्याला काय जुळे ना, म्हणून त्यानं मला बोलवून घेतलं. ते आमच्या टोकऱ्यावर दिलं हे काम. एखादं काम हातात घेतलं त्यात 100 विघ्न. टपच मोडला. काय याला खत टाकायला लावले ना, रागात टपच मोडला. आता काय करायचं मित्रा, टकोऱ्यावनं पोती घेऊन जायची वेळ आल्या. भाव आता टप मोडलाय, आता बादलीन टाकायला लागलाय. नुसताच इसकाटतोय, त्याला काय कळनाच. इसकट, सुट्टी देऊ नकोस. बघता बघता आमचा गोठा स्वच्छ झालेला आहे. आमच्या 2 तासाच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आज. वातावरण एवढं छान झालेलं आहे. आणि ते बघा, एमआय देवीचा डोंगर किती भारी दिसतोय इथून. कोणाकडे भैयासाहेब गायकवाडांचा नंबर असेल तर सेंड करा, म्हणजे आमचा लाईटचा प्रश्न 2 मिनिटांमध्ये सुटेल. फायनली आमचं काम झालेलं आहे आणि पावसाचं आगमन झालेलं आहे. तर भावांनो, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि सुपला शॉट देऊन व्हायरल करा.